नमस्कार मित्रांनो, मी आली आहे आज माहेरी आणि हा NH4 हे माझ्या पप्पांचं घर. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. चला आज पाहूया आम्ही काय भटकंती केली. सगळ्यात पहिल्यांदा तर मी मुलांना घेऊन पप्पांच्या शेतावर गेलो. तर 2 एकरमध्ये आहे ऊसाचं शेत. त्यानंतर आम्ही चालत चालत दुसऱ्या शेतावर गेलो. तर जाता जाता सूर्यास्त पाहिला. मस्त असा मावळता सूर्य बघूनच दिवसाचं सार्थक झालं. आणि रानाकडे जाणारी मस्त अशी वाट. तर असा हा श्रीमंत माणूस म्हणजेच माझे वडील असं नातवंडांना घेऊन मस्त असे पुढे पुढे चालत होते आणि मुले पण खूप एन्जॉय करत होते. श्रीमंत अशा अर्थाने की धनापेक्षा मनाने जास्त श्रीमंत. तर असा मस्त निसर्गाचा आनंद घेत आणि गप्पा मारत आमची भटकंती चालू होती. जाता जाता रस्त्यामध्ये एक विहीर लागते आणि त्या विहिरीमध्ये आम्ही लहानपणी स्विमिंग करायचो. आता जरा इथं स्वच्छता कमी आहे, पण तेव्हा खूप साफ होती. शहरात राहून आजकालच्या मुलांना गावाकडची बरीच माहिती नसते. तर असा एक फेरफटका मारला तरी त्यांना बरीच माहिती मिळून जाते. त्याच्यानंतर आम्ही गेलो भुईमुगाच्या शेतात. शेताला पाणी दिलं होतं, त्यामुळं आतमध्ये जाता आलं नाही. तरी पण माझ्या मुलाने उपटून पाहिले नक्की शेंगा कुठे येतात. तर अजून 15 दिवसात काढणीला येईल. तर अशी फक्त आम्ही 2 शेतं दाखवली मुलांना. फिरून गप्पा मारता मारता आमचा 1 ते 1.5 तास कसा निघून गेला ते समजलंसुद्धा नाही. नंतर शेतातसुद्धा आमचं एक घर आहे, तिकडे आम्ही गेलो. तर इथे तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहू शकता. एकदम निसर्गरम्य ठिकाण आहे. आणि हे आहे आमचं शेतातलं घर. खूप मोठं आहे, वाडाच आहे एक. आणि घराच्या मागे असं पटांगण आहे. तर हा जो डोंगर दिसतोय बरोबर ह्या डोंगराच्या पायथ्याला पलीकडच्या साईडला माझ्या मामाचं गाव आहे. आणि त्या साईडनी डोंगरावर ट्रेकिंगसुद्धा करता येतं. असे थोडेसे फोटोज क्लिक केले आम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही घरी निघून गेलो. पुन्हा भेटूयात पुढच्या भटकंतीमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू.